आता ब्रेकनंतर स्वागत. ब्रेकनंतर आपण जाणून घेणार आहोत इतरही घडामोडी. झटपट सुरुवात करूया. बेळगावमधील वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी खासदार स्मिता वाघ आणि आमदार सुरेश भोळे यांनी वाढत्या अपघाताच्या मुद्द्यावरून प्रशासनाला धारेवर धरलाय. लोकांच्या मरण्याची प्रशासन वाट पाहतंय का असा संतप्त सवाल सुरेश भोळेंनी विचारला. नागपूरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. मामानं 2 सख्ख्या भाच्यांवर जीवघेणा हल्ला केला आणि या हल्ल्यात दोन्ही भाच्यांचा जागीच मृत्यू झाला. उधार असलेली रक्कम वसूल करण्यासाठी हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येते. काश्मीरा हाटकेश परिसरातील पूर्णपणे तयारी असलेली प्रस्तावित न्यायालयाची इमारत सुरू होण्याआधीच न्यायालयाच्या इमारतीत चोरी करण्यात आली. चोरांनी एसी आणि लाईट फिटिंगसाठी वापरले जाणारं साहित्य चोरून नेलं. बोईसर तारापूर MIDC मधील कारखान्याला लागलेल्या आगीत UK ॲरोमॅटिक अँड केमिकल ही संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. आगीत कंपनीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. जळगाव MIDC मधील सिद्धिविनायक चटई कंपनीला भीषण आग लागली. आगीत कंपनीतील साहित्य आणि चटईचा कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल जळून खाक झाला. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरुद्ध कारवाई अधिक तीव्र करत महसूल पोलीस आणि RTO विभागाने एकाच रात्रीत तब्बल 64 ट्रॅक्टर, 17 डंपर, 4 JCB जप्त केले. तर 4 कार, 3 रिक्षा, 45 दुचाकींसह 13 जणांना अटक करण्यात आली. जालन्यामध्ये जुना मोंढा भागात एका व्यापाऱ्याला अडवून 12 लाख लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी 6.5 लाखांच्या मुद्देमालासह 5 जणांना जेरबंद केलं. उल्हासनगरमध्ये मेडिकलमध्ये औषधं आणण्यासाठी गेलेल्या पंकज निकम या तरुणाची तीक्ष्ण हत्यारांनी हत्या करण्यात आली आणि या हत्येतील आरोपी सचिन डिगेला उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कल्याणमधून अटक केली. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. नागपूरमध्ये 3 दुचाकीस्वारांनी 2 भावांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हल्ल्यात एका भावाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा हल्ला कौटुंबिक वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील वडकीमध्ये चोरट्यांनी एकाच रात्री 4 दुकानं फोडून हजारोंचा ऐवज लंपास केला. ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण पसरलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड घाटात माल वाहतूक करणारा ट्रक कठडे तोडून 50 फूट दरीत कोसळला. घाटातील वळणावर ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं ट्रक दरीत पडला. पालघरमध्ये 8 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. शेजारी असलेल्या किराणा माल दुकानदाराने विनयभंग केल्याची माहिती आहे. तर किराणा माल दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.